अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। माढा तालुक्याच्या कुरडू गावामध्ये अवैध उत्खननाची तक्रार आली होती आणि त्या तक्रारीनंतर अधिकारी अंजली कृष्णा या आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या। मात्र अजित पवारांचा कार्यकर्ता बाबा जगतापने अजित पवारांना फोन केला आणि त्यानंतर त्याने डीसीपी अंजली कृष्णा यांना फोन दिल्यानंतर अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। अंजली कृष्णा ऐकत नसल्याने कारवाई करण्याची तुम्ही डेरिंगच कशी केली असा जाब विचारला आणि या सर्व प्रकारानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेने केली आहे। मेरा नाम बताओ उनको। स्पेशल ऑफिसर ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो स्पेशल ऑफिसर ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ। एक आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते। अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत। अजितदादाचा फोन येतोय की मी डीसीएम बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन। म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता, आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन आयपीएस अधिकाऱ्याला दम दिला जातो। 11 तारखेला 8 दिवसाची मुदत देतोय, 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला, तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।